सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे अशी टीका सत्तारांवरती रावसाहेब दानवेंनी केली होती। त्याला आता सत्तारांनी प्रत्युत्तर दिलंय। सिल्लोड पाकिस्तान होतं तर तुम्ही सकाळी 7 वाजता माझ्या घरी का यायचात असा थेट सवाल सत्तारांनी उपस्थित केलाय। त्यांना लीड मिळाली तर हा भारताचा भाग असतो आणि लीड नाही मिळाली तर लगेच पाकिस्तान होतं का असा टोलाही सत्तारांनी हाणलाय। मी तुम्हाला एक सांगतो की अब्दुल सत्तार यांचा इतिहास पहा। हे कधी कोणासोबत राहिले माझ्या संग्रहातील? अहो, सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे। या सिल्लोडच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत ना त्या सारा हडपण्याचा धंदा सुरू आहे। MIDC नावाखाली काय, सरकारी कार्यालय गावाच्या बाहेर नेणं काय, सरकारची जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेणं काय आणि नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन शॉपिंग सेंटर काढणं काय, शॉपिंग सेंटर काढून ते विकणं काय। त्या गावामध्ये कोणी एखादं दुकान टाकायचं असलं तर नगरपालिकेची परवानगी मिळत नाही, कोणाचा प्लॉट असला तर बांधकामाची परवानगी मिळत नाही। या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार नाही। आम्ही जे करेल ते करू द्या, मी पण तिथला लोकप्रतिनिधी आहे। भाजपला ही अशा पद्धतीची संस्कृती आवडत असेल तर त्याचे परिणाम हे सर्वसामान्य निवडणुकीमध्ये मतदारामधली जी चर्चा मी जे बघतोय हे चांगली नाही आहे। 3 लाख काही लोक हिंदू बांधवांचे आहेत, 60,000 मुस्लिम समाज आहे। अशा वेळेस असे शब्द वापरून त्या हिंदू बांधवाच्या भावनेला काय वाटत असेल? हे पाकिस्तान असतं तर सकाळी 7 वाजता माझ्या घरी कशाला यायचे? म्हणजे त्यांना ज्यावेळेस लीड मिळते त्यावेळेस हा भारत देशाचा हिंदुस्थानाचा पार्ट असतो आणि त्यांना लीड नाही मिळाली की लगेच पाकिस्तान होतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।